उपमुख्यमंत्री अजित पवारांचा 28 जानेवारीला बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आमदार रोहित पवारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासाठी मुंबईत 2 आणि दिल्लीत 1 पत्रकार परिषद अशा 3 पत्रकार परिषदा घेत रोहित पवारांनी अनेक मुद्दे मांडले होते. यानंतर 25 फेब्रुवारीला मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आणि 26 फेब्रुवारीला बारामती तालुका पोलीस ठाण्यात VSR कंपनीवर FIR दाखल करण्यासाठी रोहित पवार गेले होते. मात्र पोलिसांनी अपघाताचा प्राथमिक अहवाल आला नसल्याने गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला होता. यानंतर 28 फेब्रुवारीला विमान अपघाताबाबतचा AIB तपास यंत्रणेकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल समोर आला आणि DGCIच्या या अहवालावर काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यासाठी रोहित पवारांनी 4 मार्चला मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी अहवालातील चुकांवर बोट ठेवत अनेक शंका उपस्थित केल्या आणि नव्याने गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट घेऊन संसदेत हा मुद्दा मांडण्यासाठी प्रयत्न करू असंही रोहित पवार म्हणाले. पण प्राथमिक अहवालात अशा नक्की कोणत्या चुका आहेत ज्यावर रोहित पवार यांनी बोट ठेवलंय आणि नक्की रोहित पवारांनी कोणता नवा गौप्यस्फोट यावेळी केला आहे, हे सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार आणि दिवंगत अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी 4 मार्चला सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि 28 जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवारांच्या झालेल्या विमान दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी AIBने जाहीर केलेल्या प्राथमिक अहवालातील चुकांना अधोरेखित केलं आणि प्रेझेंटेशन दाखवत अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित केले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा रोहित पवार यांनी मांडला तो म्हणजे अजितदादा VSR कंपनीच्या लेअरजेट विमानाने प्रवास करत होते. ते विमान एकूण वेळेच्या 3000 तास जास्त चालले होते. याकडे DGCIने का दुर्लक्ष केलं असा पहिला प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. यानंतर रोहित पवारांनी दुसरा महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे ज्या AIB कंपनीने अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे त्यात बारामती हा जिल्हा असल्याचा उल्लेख केला आहे. यावरही रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर रोहित पवारांनी विमान कोसळतानाच्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट दाखवत अहवालात म्हटल्याप्रमाणे विमान राईट बॅक झालं नव्हतं तर लेफ्टला पडलं होतं हे दिसून येत आहे, पण अहवालात ते चुकीचं मांडलं आहे असं देखील सांगितलं. याशिवाय अहवालात असं म्हटलं आहे की विमान झाडाला धडकलं होतं, पण रोहित पवारांनी ही चूक दाखवून देताना म्हटलं की जिथं विमान कोसळलं तिथं झाड नसून झुडपं आहेत आणि या झुडपाला कुठेही विमान टच झालेलं नाहीये. तसेच झाडाची आणि विमानाची उंची कुठेच मॅच होत नाहीये, त्यामुळे रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला असून झाडावर विमान अपघाताची जबाबदारी ढकलून देण्याचा केविलवाणा प्रयत्न AIBने केला असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. यानंतर रोहित पवार यांनी उपस्थित केलेला तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे AIBच्या अहवालात इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या टीमचं नावच देण्यात आलेलं नाहीये. यावर बोलताना रोहित पवार असं म्हणाले की 2023 मध्ये मुंबईत झालेल्या विमान अपघात प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांचं नाव अहवालात देण्यात आलं होतं, मग या अहवालात का दिलं नाही असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला. यानंतर रोहित पवार यांनी मांडलेला चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमान उतरताना व्हिजिबिलिटी कमी होतं असं अहवालात म्हटलं आहे. खरं तर VFR नियमानुसार आवश्यक किमान दृश्यमानता 5 किलोमीटर असणे गरजेचे असते, पण लँडिंग वेळी ही दृश्यमानता फक्त 3 किलोमीटर होती. मग पायलटने व्हिजिबिलिटी नसताना देखील विमान लँड का केलं असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. तसंच दोन्ही पायलटना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना रनवे 29 आणि रनवे 11 हा कुठे आहे हे माहीत होतं, कारण हे दोन्ही पायलट याआधी बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे एरो कंपनीचा मॅनेजर मनोज पवार यांनी व्हिजिबिलिटी आहे अशी माहिती पायलटला दिली होती. त्या मनोज पवार यांची चौकशी झाली पाहिजे अशी देखील मागणी रोहित पवारांनी केली आहे. आणि ही मागणी करताना रोहित पवारांनी DGCAने VIP प्रवासासाठी जी त्यागी समिती नेमली होती त्या समितीचे नियम किती कठोर आहेत अशी आठवण करून दिली आहे. यानंतर रोहित पवारांनी मांडलेला पाचवा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्राथमिक अहवालात विमानातील ब्लॅक बॉक्सचा फोटो देणे अपेक्षित होतं, तो दिला नाहीये. त्याचबरोबर विमानात जास्त इंधन का भरण्यात आलं होतं, हे इंधन मुद्दाम भरलं होतं का? तसेच अजितदादा विमानात बसण्याच्या वेळा या वेगवेगळ्या आहेत, मग हा अहवाल मुद्दाम बदलला जात आहे का, असेही अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. याचबरोबर या पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला तो म्हणजे अजित पवारांचा अपघात होण्याच्या काही दिवस आधी काही लोकांनी या विमानतळाची रेकी केली होती असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे याचा देखील तपास व्हायला हवा असं म्हणत VSR कंपनीच्या विरोधात आम्ही नाही
पण DGCA मार्फत VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे हे लोकांसमोर आलं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेत केली. एकूणच रोहित पवारांनी AIB या तपास यंत्रणेने केलेला अहवाल आणि DGCAने तो सादर केल्यानंतर या अहवालातील गंभीर चुकांवर बोट ठेवत अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे DGCA कडून यावर आता काही उत्तर येतं का, किंवा सरकार याबाबत काय ऍक्शन घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान रोहित पवारांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.